हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 10. आय होप की तुम्ही माझ्या आधीचे सेशन्स अटेंड केलेच असतील. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे काय आणि त्याचा यूज आपल्याला डेली इंग्लिश बोलताना कसा करायचा आहे. सो कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे असे कंजंक्शन्स किंवा असे हे जोड शब्द जे इथे तुम्हाला जोड शब्द दिसत आहेत. सो असे शब्द जे वर्ड्स, क्लॉजेस आणि फ्रेजेसला जॉइन करण्याचं काम करतात किंवा सेंटेन्सेसला जॉइन करण्याचं काम ते करतात. ओके. सो इथे मी मराठी मीनिंग्स दिलेले आहेत. आता जरीही तुम्हाला या मराठी मीनिंग वरून क्लिअर होत नसेल तर हरकत नाही. मी डायरेक्टली सेंटेन्सेस तयार करून दाखवलेले आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आय होप की तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे काय हे क्लिअर झालेलं असेल. सो फर्स्ट जे दिलं आहे आयदर ऑर म्हणजे किंवा एकतर नाहीतर. ठीक आहे. आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आयदर ऑर या कंजंक्शनचा यूज करायचा आहे. सेकंड जे आहे नायदर नॉर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. बोथ अँडचा यूज सॉरी बोथ अँडचा मीनिंग होतो दोन्ही आणि. ओके. नॉट ओन्ली बट ऑल्सो म्हणजे फक्त हेच नाही तर ते सुद्धा. ओके. वेदर ऑर म्हणजे किंवा की असं तुम्ही यूज करू शकता म्हणजे हे किंवा ते असं. ॲजचा मीनिंग होतो इतकं, जितकं. आता डायरेक्टली आपण सेंटेन्सेस कडे जाऊया. त्यावरून तुमच्या लक्षात येईल, की हे कंजंक्शन्स कसे यूज करायचे आहेत. तर आपण त्यासाठी सेंटेन्सेसमध्ये बघूया, की सेंटेन्समध्ये याचा उपयोग कसा करायचा आहे आणि ह्या कंजंक्शन्सचा यूज करून तुम्हाला सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत. ओके. सो फर्स्ट सेंटेन्स आहे यू कॅन आयदर कम विथ अस ऑर स्टे ॲट होम. यू कॅन आयदर कम विथ अस. आता हे जे आहे अस पर्यंत तुम्ही सेंटेन्स नंबर 1 असं म्हणू शकता आणि ऑरच्या नंतर सेंटेन्स नंबर 2 असं म्हणू शकता. ओके. सो यू कॅन आयदर कम विथ अस ऑर स्टे ॲट होम. हे सेंटेन्स आहे. ह्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन कसं होईल? सो तू आमच्यासोबत येऊ शकतो किंवा घरी राहू शकतो. ओके. किंवा घरी राहू शकतो असा याचा मीनिंग होईल. आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण आयदर ऑरचा उपयोग करत असतो. आता सेकंड जे आहे सेंटेन्स फॉर एक्झाम्पल मी घेतलेला आहे. शी विल आयदर स्टडी लॉ ऑर मेडिसिन. शी विल आयदर स्टडी लॉ ऑर मेडिसिन. म्हणजे एकतर ती अ, एकतर ती लॉ करेल किंवा मेडिसिनचा अभ्यास करेल. सो ती कायद्याचा अभ्यास करेल किंवा वैद्यकशास्त्राचा. असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो या सेंटेन्सचा. एकतर हे किंवा एकतर ते. असं जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला आयदर ऑर चा यूज करायचा आहे. आता थर्ड सेंटेन्स इथे दिलंय वी विल आयदर गो बाय कार ऑर बाय ट्रेन. ऑर बाय ट्रेन. वी विल आयदर गो बाय कार म्हणजे एकतर आपण कारने जाऊ जाऊ किंवा एकतर ट्रेनने जाऊ. एकतर कार किंवा एकतर ट्रेन. असं तुम्हाला इथे बोलायचं असेल तर कसं बोलणार? वी विल आयदर गो बाय कार ऑर बाय ट्रेन. सो त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो आपण कारने जाऊ किंवा ट्रेनने. ओके. आता आयदर ऑरच्या नंतर इथे आहे नायदर नॉर. आता नायदर नॉर म्हणजे काय? ओके. हेही नाही आणि तेही नाही. असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं सेंटेन्समध्ये असे जेव्हा वाक्य बोलायचे असतात तेव्हा आपण नायदर नॉरचा यूज करतो. म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. फॉर एक्झाम्पल्स मी इथे घेतले ज्यातून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की नायदर नॉरचा यूज कधी आणि कसा करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे नायदर द मॅनेजर नॉर दी वर्कर्स वेअर प्रेझेंट. ओके. नायदर दी मॅनेजर नॉर दी वर्कर्स म्हणजे मॅनेजरही नाही आणि वर्कर्सही नाही. नायदर मॅनेजर नॉर वर्कर्स वेअर प्रेझेंट. सो मराठीमध्ये अर्थ काय होईल? ना व्यवस्थापक ना कामगार उपस्थित होते. ओके. म्हणजे कामगारही नाही आणि व्यवस्थापकही नाहीत. ठीक आहे. आता सेकंड सेंटेन्स आहे ही इज नायदर टॉल नॉर स्ट्रॉंग. ओके. ही इज नायदर टॉल नॉर स्ट्रॉंग म्हणजे तो उंचही नाही आणि मजबूतही नाही. तो उंचही नाही आणि मजबूतही नाही. तर सेंटेन्स कसं आहे? तो ना उंच आहे ना मजबूत. असं हे सेंटेन्स तयार होईल.
आता थर्ड सेंटेन्स घेतलंय, शी लाइक्स नायदर टी नॉर कॉफी. शी लाइक्स नायदर टी नॉर कॉफी म्हणजे तिला चहाही आवडत नाही आणि कॉफीही आवडत नाही. ओके, तिला ना चहा आवडतो ना कॉफी. सो याचा मिनिंग होईल. तर नायदर नॉर हे को रिलेटिव्ह कंजंक्शन. आपण नेक्स्ट जे कंजंक्शन आहे ते बघूया. ते आहे बोथ अँड. तर बोथचा मिनिंग होतो दोन्ही आणि अँडचा मिनिंग होतो आणि. तर बोथ अँड हे तुम्हाला जे जॉईन कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स असतात ते तुम्हाला कसे यूज करायचे आहे सेंटेन्स मध्ये ते आपण इथे बघूया. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स आहे, ही स्पीक्स बोथ इंग्लिश अँड मराठी. ही स्पीक्स बोथ इंग्लिश अँड मराठी. आता बोथ म्हणजे दोन्ही. ठीक आहे. सो तो इंग्लिशही बोलतो आणि मराठीही बोलतो. तर मराठीमध्ये काय अर्थ होईल? तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही बोलतो. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघूया. शी इज बोथ स्मार्ट अँड हार्ड वर्किंग. शी इज बोथ म्हणजे ती दोन्ही आहे. स्मार्टही आहे आणि हार्ड वर्किंगही आहे. म्हणजे ती हुशार आणि मेहनती दोन्ही आहे. असं त्याचा मीनिंग होईल. आता जे थर्ड सेंटेन्स आहे ते आहे, वी विजिटेड बोथ दिल्ली अँड आग्रा. म्हणजे मी दिल्लीलाही व्हिजिट केलंय आणि आग्रालाही व्हिजिट केलंय. सो असं जेव्हा मला बोलायचं असेल तेव्हा मी हे जे को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आहे याचा यूज करू शकते. सो वी विजिटेड बोथ दिल्ली अँड आग्रा ह्या सेंटेन्सचा मराठीमध्ये मीनिंग असा होईल, आम्ही दिल्ली आणि आग्रा दोन्ही ठिकाणी गेलो. ओके. तर बोथ अँडच्या नंतरचं जे को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे ते आहे नॉट ओन्ली बट अल्सो. नॉट ओन्ली बट अल्सोचा मीनिंग काय होतो, तर फक्त एवढेच नाही तर हे सुद्धा. ओके. सो सेंटेन्स मध्ये त्याचा यूज कसा करायचा आहे ते आपण बघूया. ही इज नॉट ओन्ली अ सिंगर बट अल्सो अ डान्सर. ही इज नॉट ओन्ली अ सिंगर बट अल्सो अ डान्सर म्हणजे तो गायकच नाहीये तर डान्सर सुद्धा आहे, नर्तकही आहे. सो सेंटेन्स कसं तयार होईल, तो फक्त गायकच नाही तर नर्तकही आहे असं सेंटेन्स तयार होईल. म्हणजे हेच नाहीये तर फक्त हेच नाही तर ते सुद्धा असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण नॉट ओन्ली बट अल्सोचा यूज करतो. ओके. सो हे जे को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत त्याचा यूज या सेंटेन्स मधून तुम्हाला जास्त लक्षात येईल. सो सेकंड सेंटेन्स बघूया. शी नॉट ओन्ली कुक बट अल्सो शी नॉट ओन्ली कुक्ड बट ऑल्सो क्लीन्ड द हाऊस. बट ऑल्सो क्लीन द हाऊस म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा. ठीक आहे. सो तिने फक्त स्वयंपाकच नाही केला तर तिने हाऊस सुद्धा क्लीन केलं आहे. ओके. शी नॉट ओन्ली कुक्ड बट ऑल्सो क्लीन द हाऊस. तिने फक्त स्वयंपाकच नाही केला तर घरही स्वच्छ केले. असा ह्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. ठीक आहे. सो अशा सेंटेन्सेस मधून तुमच्या लक्षात येतच असेल की नॉट ओन्ली बट अल्सो कधी यूज करायचंय किंवा हे अशा टाईपचे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स सेंटेन्स मध्ये कसे यूज करायचे. ओके. थर्ड जे सेंटेन्स घेतलंय मी इथे, दे नॉट ओन्ली हेल्प बट ऑल्सो गेव अस फूड. दे नॉट ओन्ली हेल्प अस बट ऑल्सो गेव अस फूड म्हणजे त्यांनी फक्त आमची मदतच नाही केली तर त्यांनी अन्नही दिले. ओके. सो त्यांनी फक्त मदतच केली नाही तर अन्नही दिले. ह्याच्यासाठी इथे आपण नॉट ओन्ली बट अल्सोचा यूज केलेला आहे. ओके. आता नॉट ओन्ली बट अल्सोच्या नंतर जे नेक्स्ट कंजंक्शन आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन ते आहे वेदर ऑर. आता वेदर ऑरचा मीनिंग आहे काय किंवा की. ठीक आहे. ह्यावरून लक्षात येणार नाही तर आपण सेंटेन्स मध्ये बघूया की वेदर ऑरचा यूज या सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा आहे. ओके. सो आय डोंट नो वेदर ही इज सिरियस ऑर जोकिंग. आय डोंट नो वेदर ही इज सिरियस ऑर जोकिंग म्हणजे तो खरोखरच बोलतोय की विनोद करतोय मला माहित नाही. ठीक आहे. अशा टाईपचे जेव्हा सेंटेन्स बोलायचे असतील म्हणजे जेव्हा आपण दोन सेंटेन्सेस मधलं रिलेशन दाखवतोय की वेदर ऑर म्हणजे किंवा की. सो
इथे हे जे सेंटेन्स दिसतंय, आय डोंट नो वेदर ही इज सीरियस ऑर जोकिंग. सो 2 सेंटेन्समध्ये कन्फ्युजन आहे, की जसं मला कन्फर्म माहिती नाहीये, की तो सीरियस आहे की जोक करतोय. ठीक आहे. सो अशा वेळी वेदर ऑरचा यूज करायचा आहे. आता सेकंड सेंटेन्स आहे, टेल मी वेदर यू अग्री ऑर नॉट. टेल मी वेदर यू अग्री ऑर नॉट. ठीक आहे. म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते ह्या दोन्हीपैकी जर का माहिती नसेल तेव्हा आपण वेदर ऑरचा यूज करू शकतो. सो तू सहमत आहे की नाही ते मला सांग. ठीक आहे. हे किंवा ते किंवा असं जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा वेदर ऑरचा यूज करायचा आहे. तर थर्ड सेंटेन्स जे आहे, शी आस्क्ड वेदर आय वॉज कमिंग ऑर स्टेइंग. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया जेव्हा आपल्याला कन्फ्यूज करत असतील, की हे आहे किंवा ते आहे. म्हणजे कमिंग म्हणजे इथे थर्ड सेंटेन्स बघूया, की तू येणार आहे की राहणार आहेस? ठीक आहे. अशा वेळी आपण वेदर ऑरचा यूज करायचा आहे. सो शी आस्क्ड वेदर आय वॉज कमिंग ऑर स्टेइंग चा अर्थ होतो, तिने विचारले मी येणार आहे की थांबणार. ओके. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्हाला यूज करायचे आहेत. नेक्स्ट जे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे ते आहे ॲज. म्हणजे त्याचा मराठीमध्ये मीनिंग असं घेऊ शकतो इतकं जितकं. आता डिरेक्टली सेंटेन्सेसमध्ये बघूया की ॲजचा यूज कसा केलाय. ही इज ॲज टॉल ॲज हिज ब्रदर. म्हणजे इतकं जितकं जे इथे मराठीमध्ये मीनिंग दिसतोय. सो त्याच्यावरून ह्याचा मराठीमध्ये आपण अर्थ काय घेऊ शकतो? तो त्याच्या भावा इतकाच उंच आहे. ओके. ही इज ॲज टॉल ॲज हिज ब्रदर म्हणजे तो त्याच्या भावा इतकाच उंच आहे. असं याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल. आता जे सेकंड सेंटेन्स आहे ते आहे धिस कार इज ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज दॅट वन. ही कार तितकीच महाग आहे जितकी ती दुसरी. इतकं, जितकं अशा टाइपचे जेव्हा सेंटेन्सेस आपल्याला बोलायचे असतील, तेव्हा ॲज असं तुम्ही यूज करू शकता किंवा कंपॅरेटिव्ह जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल, की हां, त्याच्या इतकीच ही त्या कार इतकी सुद्धा ही कार सुद्धा एक्सपेन्सिव्ह आहे किंवा त्याच्या ब्रदर इतकाच हा सुद्धा उंच आहे. असं जेव्हा बोलायचं तेव्हा आपण ॲजचा यूज करायचा आहे. आता जे थर्ड सेंटेन्स आहे ते आहे शी इज ॲज काइंड ॲज हर मदर. शी इज ॲज काइंड ॲज हर मदर. त्याचा मराठीत ट्रान्सलेशन काय होईल? ती तिच्या आई इतकीच दयाळू आहे. ती तिच्या आई इतकीच दयाळू आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस स्वतः डेली यूजमध्ये तुम्ही बोलू शकता. अजून सेंटेन्सेस घेऊन बघा. तुम्ही डेली जेव्हा इंग्लिश बोलता त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स यूज करा. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलाच असेल. सो अजून जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अं, अजून इंग्लिशचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. सो वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक यू.